करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. केवळ मासिक पगारच नाही तर सेवानिवृत्तीचं वेतनसुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या सैनिकाला मिळावं याकरता त्यांनी तरतूद करून ठेवली. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते, त्यामुळे अंगरक्षक जर प्रामाणिक असले तर जिवंत कसं राहता येईल हे इंदिरा गांधीकडून आपल्याला शिकता येईल. शिवाजी महाराजांचं पहिलं तैलचित्र हे मीर मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीनं काढलं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा खरा चेहरा आपल्यासमोर आलेला आहे. शिवाजी महाराजांचा लढा हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात होता, असमानतेच्या विरोधात होता, इथल्या अंधश्रद्धेच्या विरोधात होता, इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात होता. तो मुसलमानांच्या विरोधात बिलकुल नव्हता. जे कोणी शिवाजी महाराजांचा लढा मुसलमानाच्या विरोधात आहे असं सांगतात ते विकृत आहे. ते आपल्या भारतामध्ये आग लावण्याचं काम करत आहे. शिवाजी महाराज म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक. कारण जेव्हा अफजल खानाचा वध झाला, शिवाजी महाराजांनी वाघनगर त्याच्या पोटात टाकले आणि काढले आणि एक विजयी ध्वज घेऊन ते आपल्या आईला मासाहेबाला भेटायला आले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या आईनी मा जिजाऊ साहेबांनी त्यांना सांगितलं, राजे शिवाजी तुम्ही विजयी झालात, परंतु ज्याचा मृत्यू झाला त्याच्याशी आता तुमचं वैर संपलं. तुम्ही त्याची समाधी बांधा आणि त्या समाधीवर दररोज दिवा कसा लावता येईल, त्याचं स्मरण कसं करता येईल याची व्यवस्था करा. म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी आजही अफजल खानाची खबर आहे आणि त्या ठिकाणी दररोज दिवाबत्ती लावण्याची व्यवस्था शिवाजीच्या कालखंडापासून आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर शोधून काढली तेव्हा खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे आला आणि शिवजयंती आपण दरवर्षी केली पाहिजे ही भूमिका